कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू बाळा, खूप माया लावलीस ग, सगळ्यांना आपलंसं केलंस, बस मी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी। माफ कर मला बाळ, हे सगळं असं संपेलच नव्हतं वाटलं मला कधी। आत्या, मला बी वाटलं नव्हतं की या समजाचा शेवट असा होईल ते। आता खरं सांगू, मला माझ्या आई बरोबर लई वेळ नाही मिळाला, पण तुमच्या बरोबर राहून मला आईची माया मिळाली। तुमच्या या मायेची शिदोरी माझ्या आयुष्यभर सोबत राहील। मला जर शक्य असतं ना तर मी कधी जाऊन नसतं दिलं तुला इथून, पण तुझा ज्या घरावर पूर्ण अधिकार आहे त्या माणसांवर पूर्ण अधिकार आहे, कारण या सगळ्या माणसांना तू मायेनं आपलंसं करून घेतलंस ना। पारो, आता तुझी खूप आठवण येईल ग, आता तू पाहिजे होती इथं आम्हाला। तू समोर असलीस ना की दिवस कसा आनंदाने भरकन निघून जायचा। पारू, तू असताना कामाचं काहीच टेन्शन यायचं नाही। पारू, तू एवढ्या आठवणी दिल्यास की त्या आयुष्यभर पुरतील ग। पारू, तू नको जाऊस, आम्ही मारुतीला समजावतो। नाही नाही नको, तुम्ही बाला काय बी बोलू नका। तुम्ही रडणं थांबवा बरं। मला इथनं जाताना समद्यांचा हसरा चेहरा बघून जायचा आहे। तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण? गाडीची वेळ जवळ आली, चला गे रे, चल। पारू, तू चाललीयस हे तुझ्यासाठीच चांगलं आहे। इथे राहिली असतीस तर मला तुझ्या बाबतीत अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्याव्या लागल्या असत्या। वाचलीस तू माझ्या तावडीतून। आता तू गेल्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिच्या या साम्राज्याची राख रांगोळी करायला मला जास्त वेळ लागणार नाही। पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं, ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही। आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे की चूक आणि बरोबर मधली। तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना, मी सुद्धा माझ्या जागी ठाम आहे। मी तुझ्या समोर सत्य आणत नाही, मी चुकीचा नव्हतो हे तुला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही। प्रीतम, तुम्ही इथे काय शांत बसलाय? बाहेर काय चाललंय माहित नाहीये का तुम्हाला? काय 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 झालंय? तू शांत हो पहिले, इतकं काय रिॲक्ट करतेस तू? पारू निघून चालली इथून कायमची। काय बोलतेस तू? कुठे जाते पारू? पारू तिच्या गावाकडे निघून चालली आणि ती पुन्हा इथे कधीच येणार नाहीये। काय? नाही 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 प्रिया, पारू जर आता निघून गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ती नाही गेली पाहिजे। तू तू थांब इकडेच। प्रीतम, अहो तुम्ही कुठे? पारू, काय हे सगळं? कुठे निघालीस तू? प्रीतम सर, मी गावाकडे चालली। गावाकडे का? कोणाला विचारलंयस तू? कोणाची परमिशन घेतलीयस?
आईला विचारलंयस का? आईने परमिशन दिली आहे? आणि तुला खरंच वाटतं की आई तुला जाऊ देईल? हे बघा प्रीतम बाबा, तिला जाऊ देत. ती इथनं गेलेलीच बरी. गावावरनं इथं आणलं शहरात. मला वाटलं काहीतरी समजूतदारपणा येईल, पण कसलं काय. ती जर का इथं राहिली ना तर आईल्या मॅडम आणि आदित्य सर यांच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच राहणार. आणि त्यांच्यामध्ये अजून गैरसमज वाढायला नको म्हणून इथनं हिला जाऊ देत. तुझी मामा पारू पारू, आज जेव्हा भांडण झालं घरात तेव्हा तू होतीस ना? हा, दादाने आईला चॅलेंज केलंय की जोपर्यंत तो कसा बरोबर आहे तो प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तो आईला आई म्हणून हाक नाही मारणार. होतीस ना अगं तू? कोणाच्या भरोश्यावर करतोय तो हे सगळं? तुझ्या भरोश्यावर करतोय, तुझ्यासाठी करतोय ना पारू. तुझ्यासाठी तो आईशी भांडतोय, कळतोय का तुला? आणि हे सगळं तू आमची मैत्रीण आहेस म्हणून नाही करत आहे तो. तर त्याला माहिती आहे की तू कंपनीसाठी केवढी इम्पॉर्टंट आहेस, तू काय काय केलंयस, तू काय काय करू शकतेस. पारू, जर तू निघून गेलीस ना तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. आणि हे सगळं कंपनीसाठी, घरासाठी करतोय तो. आणि ह्या प्रसंगी त्याच्या पाठीशी उभं राहायचं तर तू त्याला सोडून निघून जाणार आहेस? प्रीतम सर, मी देवी आईंचा निरोप घेतलाय. आता मला जावंच लागेल. अगं आई बोलली म्हणून खरंच निघून जाशील का तू? आम्ही कोणीच नाही होत का तुझे? मी कोणीच नाहीये का? मित्र म्हणतेस ना मला. मग मला विचारावं असं नाही वाटलं, मला सांगावं असं नाही वाटलं तुला एकदाही? पारू, जर तू आत्ता इथून निघून गेलीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अगं. ओ प्रीतम बाबा, प्रॉब्लेम होईल नाही, प्रॉब्लेम सुटल. कारण त्या माय लेकरांमध्ये जी काही भांडण आहेत, जो काही गैरसमज आहे, जो काही आबोला आहे ना, तो हिच्यामुळे. ही जर का इथून गेलीच ना तर सगळं पहिल्यासारखंच होईल ना. अरे भांडणाला कारणच नाही मिळालं तर भांडण होईल का छपाई? जाऊ दे हिला. तुम्हाला कसं समजावू मी मारुती मामा? मला डायरेक्टच सांगतो, घरात जी भांडणं सुरू आहेत त्याचा पारूशी काहीही संबंध नाहीये. आणि दादा त्याची बाजू घेतोय. दादा ही चुकीचं नाहीये, तो बरोबरच आहे. तुम्ही फक्त थोडासा धीर धरा, दादा सगळं नीट करेल. हो प्रीतम बाबा, ऐका ना, दरवेळेला मी तुमचं ऐकतो ना, आता फक्त माझं ऐका. म्हणजे मला, मी बाप आहे ना तिचा, तिच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे ना मला. रागवू नका, पण मला असं वाटतंय की हिनं इथं थांबू नये. मी तुला हात जोडून विनंती करतो, निर्णय मी घेतलाय, तिला अडवू नका आणि माझा निर्णय पण बदलू देऊ नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.